हॅलो, नमस्कार. कसे आहात? काय विचार करताय? यूट्यूबमध्ये खूप काम केलं, खूप व्हिडिओज टाकल्या, तरी सुद्धा तुम्हाला 1-2 महिन्यात सक्सेस मिळालं नाही. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब सोडण्याचा विचार करताय, तर थांबा. हा विचार तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. यूट्यूब सोडून जाण्याचा विचार करायचा नाही. कारण कारण मी तुम्हाला सांगते, यूट्यूबमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला यूट्यूबला वर्ष किंवा 1.5 वर्ष द्यावंच लागेल. त्यात जर तुम्ही मराठी क्रिएटर असाल तर मराठी क्रिएटर्सना जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण हिंदी क्रिएटर्स खूप जास्त आहेत आणि हिंदी चॅनल्स खूप चालतात. मराठी जे क्रिएटर्स आहेत, जे मराठी व्हिडिओज बनवतात, त्यांना सक्सेस खूप चांगल्या प्रकारे मिळालेला आहे, परंतु त्यांना वेळ लागलेला आहे. वेळ देऊन मग त्यांना नंबर 1 किंवा टॉप 10 मराठी क्रिएटर्समध्ये त्यांचं नाव आज घेतलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार अजिबात करायचा नाहीये की मला 6 महिने झाले, 7 महिने झाले, मी यूट्यूबवरती रोज व्हिडिओ अपलोड करत आहे, तरी सुद्धा मला सक्सेस मिळत नाहीये, सबस्क्रायबर वाढत नाहीये किंवा वॉच टाईम वाढत नाहीये. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर तुम्ही न्यू क्रिएटर असाल तर सबस्क्रायबर आणि वॉच टाईम कडे तुम्हाला वर्षभर तरी लक्ष द्यायचं नाहीये. तुम्ही एकच काम करायचं, क्वालिटी व्हिडिओ बनवायची. क्वालिटी व्हिडिओ म्हणजे ज्याच्यामध्ये छान एलिमेंट्स वगैरे, किंवा तुम्ही जर कुकिंगचे व्हिडिओ बनवत असाल तर कुकिंगचं एकदम प्रोफेशनल पद्धतीने कुकिंगचे व्हिडिओ असे तुम्ही बनवत जायचे आणि रोज एकाच टायमावरती व्हिडिओ अपलोड करायचा. आणि जे थंबनेल आहे ते सुद्धा एक प्रोफेशनल पद्धतीचं थंबनेल तुम्ही तयार करायचं आणि ते तुमच्या व्हिडिओजवरती लावायचं. 1 वर्षभर तुम्ही हे जे रुटीन आहे ते फॉलो करा. तुमचं चॅनल सुद्धा लवकर ग्रो होईल. परंतु काय असतं ना, काही क्रिएटर्स येतात यूट्यूबवरती, थोडे 5-6 महिने काम करतात, सक्सेस न मिळाल्यामुळे यूट्यूब स्किप करतात. तर असं करायचं नाहीये. यूट्यूबमध्ये तुम्हाला सक्सेस आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 1 वर्षाने तर मिळेलच मिळेल. कारण यूट्यूब अशी गोष्ट आहे की त्यामध्ये सक्सेस हळूहळू मिळत जातं. तुमचं जे चॅनल आहे ते हळूहळू ग्रो होत जातं. जसे जसे तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जाल, एकाच टायमावर एकाच नीचवर जर तुम्ही व्हिडिओज बनवल्या, तर तुमच्या चॅनलला ग्रो होण्यापासून यूट्यूबचं अल्गोरिदम सुद्धा थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मिक्स कंटेंट नाही टाकायचं. एकाच टायमावर एकाच नीचवर व्हिडिओ बनवायच्या आणि रोज अपलोड करत जायच्या. टॅग, डिस्क्रिप्शन, एंड स्क्रीन, आय बटन वगैरे सगळं व्यवस्थित लावायचं. चॅनल तुमचं वर्षभरात नक्की ग्रो होईल आणि तुम्ही यूट्यूबमधून चांगला पैसा कमवू शकता. जर तुम्ही नोकरी कराल तर तुम्हाला घराच्या बाहेर जावं लागेल आणि तुम्ही महिला असाल तर आपल्या मुलाबाळांना सांभाळून घराच्या बाहेर जाणं हे महिलांना कठीण जातं. त्याच्यामुळे यूट्यूब एक अशी जर्नी आहे ज्यामध्ये तुम्ही घरी बसल्या पैसे कमवू शकता, पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. नोकरीचं कसं असतं, महिनाभर काम केलं पगार आला, तसं यूट्यूबमध्ये नसतं. पण जे वर्ष 1.5 वर्षाने तुमचा पगार येईल तो एका नोकरीपेक्षा, नोकरीत तुम्हाला जेवढा पेमेंट मिळेल त्यापेक्षा जास्तच असेल. त्याच्यामुळे यूट्यूब सोडून जाण्याचा विचार करायचा नाही. यूट्यूबमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर न्यू क्रिएटर असाल आणि थंबनेल, डिस्क्रिप्शन, टॅग्स वगैरे लावता येत नसेल, यूट्यूबवरती व्हिडिओज बनवता येत नसतील, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण अशाच यूट्यूब रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील. जसे 2024मध्ये तुम्हाला कुठला सब्जेक्ट निवडायचा आहे जेणेकरून लवकर ग्रो होईल, स्काईन मास्टरमधून व्हिडिओ कशी एडिटिंग करायची, यूट्यूबवरती अकाउंट कसं ओपन करायचं, थंबनेल कसं बनवायचं मराठीमध्ये प्रोफेशनल पद्धतीने, सर्व प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि यूट्यूब सोडून जाण्याचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओज बनवा, चांगल्या पद्धतीच्या बनवा, एकाच नीचवर बनवा, एकाच टायमावर अपलोड करा. सक्सेस तुमच्या पाठीमागे नक्की येणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.